नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणं पांचो मेरु असी जिनधाम सब प्रतिमा को करो प्रणाम महासुख होय देखे नाथ परम सुख होय। जय बोलो पंचमेरु स्थित कृत्रिम चैत्य चैत्यालय भगवान की जय। एकच काय चाललंय आमचं? पंचमेरु पूजन करतो ना आपण, कधी करत असतील कधीतरी, हा तर ते करतो त्यावेळेस आज पण दशलक्षण चालू झालंय, त्यामुळं आज पण पंचमेरूचं पूजा करायची असती। म्हणून आज पहिला दिवस घ्या की तुम्हाला केली म्यूटायचं मी तर येते का आता आवाज? हो येतोय। आता तुम्ही म्यूट होऊ नका। तर काय सांगत होते मी की 5 मेरूवर अकृत्रिम चैत्यालय आहेत आणि त्याच्यामध्ये अकृत्रिम चैत्य आहेत। मग तिथं सगळे जाऊन देव या पर्वतिथींमध्ये पूजन करतात, आपली भक्ती करतात। किती 8 दिवस अष्टालिका पर्व असेल तर 8ही दिवस तिकडंच, म्हणजे काय म्हणायचं 24 तास त्यांचे त्याच्यामध्ये जातात। काय असते हो, काय इतकं महिमा त्याची? काहीतरी असेल ना मागं, इतकं आपलं महाल सोडून, ते आपले सगळे भोग सोडून, आपलं सुख सोडून सगळं तिथं जात आहेत, म्हणजे काहीतरी असेल। तुम्ही का आलाय घर सोडून इथं? का आलाय हो? घर सोडून का आली आहेस? बोललं म्हणून म्हणजे त्या भगवंतांची काहीतरी महिमा आहे ना, म्हणून तर ती आली ज्ञानामध्ये, म्हणून सोडून ते जाऊन तिथं आपलं समर्पण करतात। तर त्यासाठी त्यांनी एक वक्त्याने असं सांगितलं, म्हणले त्या देवाकडून त्यांना अपेक्षा नाही आहे, त्याची भक्ती करतात ना, तर त्याच्यामध्ये त्यांना काही रोग झालं म्हणून करतायत, शोक होतोय म्हणून करतायत, काय संकट आलं ते दूर व्हावं, उपसर्ग आला दूर व्हावा, किंवा तुम्ही जसं जातात देवळात, कशासाठी जाता? देवा मला धन मिळू दे, जॉब चांगली मिळू दे, कशासाठी, किंवा काय म्हणायचं मुलाला ॲडमिशन मिळू दे, मला काय धनप्राप्ती होऊ दे, किंवा लौकिक लाभ सगळे थोडक्यात, किंवा काय मला एखादं पोस्ट मिळू दे, काय पाहिजे, डिग्री मिळू दे, पास होऊ दे। तर तिथं भगवान तर काय देणारे नाही आहेत, आणि देवांना मला म्हणायचं आहे अशी काय अपेक्षा नाही आहे। ते तिथं जाऊन इतकं आपलं समर्पण करतायत, तर कुठल्या वैभवाची कमी नाही आहे त्यांच्याकडं, म्हणून वैभवासाठी जात नाही आहेत। मग का जात आहे तो? मग त्यांना मोल कळाले, आपल्याला का नाही कळत? का जायचं देवाजवळ? तर त्यांनी एक छान घेतलं त्याच्यामध्ये काय काय वर्णन। सर्व आपले कुतूहल सोडून, सुखाची सामग्री सोडून 8 दिवस कंटिन्यू, म्हणजे तुम्ही जेवायला ब्रेक घ्याल, किंवा आमची पूजा 7 ते 9 पर्यंतच असते असं तुम्ही वर्ड लिहाल, पण तिथं विदाऊट ब्रेक कंटिन्यू पूजन करतात ते। 6 प्रहर म्हणजे किती? 8-8 तास एका दिशेला, असं 8 म्हणजे किती झालं? 6 प्रहर का काय 8 तास असं घेतात का काय, म्हणजे 4 दिशेला ते कंटिन्यू पूजनामध्ये असतात। एक दिशेला संपले ना, एक निकायचे देव पुढं सरकणार, तिथे दुसऱ्या निकायचे देव येतात। किती निकाय आहेत? 4 निकाय। कुठले कुठले लिहा? 4 निकायचे देव असतात, म्हणजे 4 प्रकारचे देव माहिती आहे, लिहा। 4 निकायचे देव कुठले? त्यातली की चालतंय,
हां भवनवासी तेच की तेच असते ते निकाय त्याला शब्द आहे वेगळा. ज्योतिष्कवासी, कल्पवासी, व्यंतरवासी आणि भवनवासी. तर असे चतुर्निकायचे देव आहेत. जेव्हा एक निकायचे देव एकीकडं पूजा करतील तर त्यावेळेस दुसरीकडं तिन्ही भेद दुसरीकडं असणार. भवनवासी. तर काय सांगितलं ते देव पुढं सरकले पुढच्या दिशेला की क्लॉकवाईज दुसरे देव तिथे जातात असं. तर असं ते कंटिन्युअस 6 प्रहरच असेल बहुतेक एवढ्या वेळपर्यंत ते पूजन करतात. त्याच्यामध्ये त्यांना खंड नसतो किंवा काय शोक नसतो. बास आता किती वेळ करायचं असं वाटतं ना. तर त्या देवांना तसं काय मग 8 दिवसच का करते तो. आनंद येते तर आनंद येणारी गोष्ट किती वेळा करायला पाहिजे असते. पर्वतिथी आहे त्याचं महात्म्य आहे एवढं सांगायचं आहे. इतर टाईमला पण ते जातात. काय ते कृत्रिम चैत्यालय आहे मग कशात वाचलं तुम्ही. अष्टमी चतुर्दशीची महिमा काय असते सांगायचंय कोणाला येतं त्याने उत्तर. एक झालं होतं कुठं पण आहे पण विषय तो बघू घेऊ ते विषय पण. तर ते देव आहेत ते आले तिथं तर कशासाठी. हे देवा आमचं संकट दूर कर, काय समस्या दूर कर, आम्हाला घरामध्ये सुखशाली होऊ दे. कशासाठी काय कारण काय. तर त्या वक्त्यांनी सांगितलं असं की म्हणले छिंद छिंद भिंद भिंद करायला गेले नाहीत. कुरू कुरू काय तसलं अजून काय काय म्हणता ना तुम्ही लोक काय म्हणता तसं काय मागायला तथास्तू वगैरे हे असलं काही शब्द त्यांना त्यांच्याकडून अपेक्षित नाही आहेत. ते गेले कशासाठी मग कारण त्यांना कसलीही आधी नाही व्याधी नाही उपाधी नाही. मग काय दूर व्हावं म्हणून जाणार. म्हणजे कुठल्याही आपल्या स्वार्थासाठी ते जात नाहीत तिथं. तर करतात काय आपलं आनंद भोगण्यासाठी त्यांच्याकडं पाहून आपल्या स्वतःची भावभासना करण्यासाठी तिथं जात आहेत. त्यांना काही टेन्शन असते का कोणाला. देवगतीच्या देवांना बरं का देवादिदेव विचारा ना मी. देवगतीचे देव देवादिदेवांकडे जातात तर त्यांना काय टेन्शन आहे का काय बाधा आहे का काय विघ्न आहे काहीतरी काम पूर्ण करायचं आहे म्हणून ते जातात का. तर असं पण काय टार्गेट अचीव करायचं आहे काय करायचं असतंय इंटरव्ह्यू आहे किंवा काय मुलाचं ॲडमिशन करायचं आहे केस लढायची आहे ऑपरेशन करायचं आहे काय आहे त्यांना. मग तसं सांगितलं होतं एकांनी की देवांना कसलंच टेन्शन नाही आहे त्यामुळं BP नसतो त्यांना. हार्ट अटॅक नसतो. का नसतो का नसतो भैया डॉक्टर का नसतो म्हणले हार्ट शरीर आहे. हार्ट अटॅक यायला हार्टच नसते BPला ब्लडच नाही आहे तर प्रेशर कुठला असणार. असं मस्त आपलं निर्विकल्प देवा करायचं गेलंय त्या पर्यायात तर त्याचा उपयोग ह्याच्यासाठी करायचा. इथं तुम्ही औषधं गोळ्या खाऊन उलट मारताय त्या शरीराला म्हणून डॉक्टरकडे कधी जायचं नाही. म्हणजे तिथं आपण आपली शक्ती वाढवायचं सोडून ते काय करतो उलट त्या गोळ्यांच्या निमित्तात औषधाच्या निमित्तात आपण रेजिस्ट करत नाही उलट त्याला बळी पडतो. बरं जाऊ देत मला कुठल्या डॉक्टरला निषेध करायचं नाही आहे बरं का. फक्त त्या देवांचं सांगायचं की ते कुठल्याही औषध गोळीनी वगैरे एकतर आजारीच पडत नाहीत त्यामुळं बरं व्हायचा प्रश्नच नाही. म्हणून म्हणलं काय ते जातात ते कशासाठी. बरं मला सांगा 5 पाप करतात का देव देवगतीचे देव 5 पाप करतात का. 5 पाप कुठले कुठले पाप माहिती की देवांचे वेगळे नसते तेच असते. सांग सांग सत्य नाही बरं का. मला ते खाल्ल्यासारखं वाटायला सगळ्यांचं. हिंसा झूठ चोरी कुशील परिग्रह हे 5 पाप देव करतात का असं विचारतेय मी. देवगतीचे देव 5 पाप करतात का परिग्रह असतंय. बर
चोरी कुठं करतायत? असत्य पण नाही, हिंसा पण नाही. परिग्रह म्हणजे स्त्री आता कुठल्या देवांना कुठल्या स्वर्गापर्यंत हा नसेल तर एक आहे तर सगळे आहेत, एक नाही तर सगळे नाहीत. त्यामुळं काय जयश्रीमा, 5 पाप करतायत का देव? कसं हिंसा, झूट, काय गरज आहे झूट बोलायची त्यांना? हे घर माझं नाही बरं का, ते घर माझं असं सांगणार का? खोटं खोटं नियोग आहे तो. तर म्हणजे खोटं काय करतात तर सांगितलं, क्रियेमध्ये कदाचित नसेल पण परिणामातून जे काय करतात ना, आता जसं एखाद्या जीवाबद्दल द्वेष आहे किंवा काय म्हणलं ते हे छोटे देव असतात ते वृद्धिदारी देवांकडे बघून झुरतात ना, ती एक प्रकारची भावहिंसा. हां, म्हणजे असं परिणामातून कदाचित ते 5 पापाची प्रवृत्ती होती, तीव्रता नाही आहे फक्त, आणि क्रियेमध्ये नाही दिसणार पण निष्पाप नाही आहेत. जो संसारी जीव आहे तो पापाने रहित नाही आहे. जर बुद्धिपूर्वक सोडला असेल तरच, जसं 6व्या-7व्या गुणस्थांवरती जीव, अन्यथा तिथं क्रियारूपाने आणि परिणाम रूपाने म्हणजे भाव आणि द्रव्य दोन्ही पाप. वाचण्यात आलं नाही ना काय म्हणजे देवाची प्रवृत्ती असते तेच ना, क्रियारूपाने नाही आहे पण घटवा घेता. मग 5 पाप घटवा बघू देवांमध्ये, देवगतीच्या देवांमध्ये. पूनम 5 पाप सांग कुठले असतात, कसे असतात? हिंसेमध्ये हे पण होतं कदाचित की म्हणजे त्या इंद्राविषयी द्वेष होतो कदाचित. त्यांनी काय आज्ञा दिली, चल मला जायचंय कल्याणिकाला तर तुला वाहन व्हावं लागेल, ऐरावत हाती वगैरे, किंवा काय ते आम्हाला मनोरंजन करायचंय, तू वाद्य वाजव, नृत्यगान कर, असं आज्ञा देतो देव इंद्र. आणि मग त्यावेळेस त्या सगळ्या कमी रुद्धीवाल्या देवांना तिथं नृत्यगान वगैरे करावं लागतं. त्यांची इच्छा नसताना ते सगळं मनोरंजन करतात त्यांचं इच्छा नसताना वाहन पण बनतील, गाणं म्हणतील, जोपर्यंत देव थांब म्हणत नाही तोपर्यंत म्हणावं लागतं त्यांना. म्हणजे हे एक इच्छेविरुद्ध केलेलं कार्य आणि त्याच्याविषयी झालेला तो द्वेष म्हणजे एक प्रकारची हिंसा. अजून दुसऱ्याकडे जास्त धन असेल तर आपल्याकडे पण असं अपेक्षेला चोरी नाही करणार की, बरोबर. म्हणजे आता वृद्धी बघितली अन्य देवांची, मग त्यांच्यासारखं मला पण प्राप्त व्हावं असं काही इच्छा केली तर ती पण एक प्रकारचं चोरी म्हण. चोरी कशाला म्हणायचं? परवस्तू जी आपली नाही आहे त्याची इच्छा करणं ही पण एक प्रकारची चोरी आहे. पुढं झूट. झूट कसं? अध्यात्म लावा पहिल्यांदा, आत्म्याला जो जाणत नाही त्याची हिंसा चालूच आहे. भाव हिंसा तीच मोठी हिंसा आहे. का? कारण मी आत्मा आहे हे नाही माहिती तर मी देव मानलं स्वतःला त्यांनी, तर बहिरंगामध्ये त्या रूपाने प्रवृत्ती करतोय. त्यामुळं भलेही तिथं किती वृद्धी असेल नसते तरी पण तो जर आत्मस्वरूपाचं वेदन नाही आहे तर भाव हिंसाच करतोय. काय म्हणले धनश्री काकी? माझ्याकडे लक्ष द्या म्हणून मग समजणार. जो आत्म्याला जाणत नाही त्याची भाव हिंसा निरंतर चालू आहे. दुसरं झूट. झूट कसं? सत्स्वरूप आहे, मग ते जो सत्स्वरूपाला जाणतो तेच खरं सत्य आहे त्याच्यासाठी, आणि त्याला सोडून बाकी सगळं असत आहे. मग त्याच्यामध्येच रमतो, त्याच्यातूनच आनंद मानतो, त्याला स्व मानतो, हे सगळं दोष त्याचा स्वामी मानतो स्वतःला. हे सगळं झालं असत्य. म्हणजे असत गोष्टींमध्ये रमणं, त्याला माझं म्हणणं, हे सगळं असत्य झालं, पाप. झूट. आता बहिरंगामध्ये सांगा, असं तू म्हणल्यासारखं की असत्य कसं लावणार? ते अध्यात्म सांगितलं ना मी. आता तिथं त्या ठिकाणी त्यांना भावरूपाने असत्य काय चालू आहे करायला पाहिजे. मी चिंतन नाही केलं त्याच्यावर. असं सकाळी भेटायला पाहिजे होतीस. नाही, तू विचारला का रे? हां,
तर हिंसा, झूट, चोरी. चोरी कशी म्हणली? वैभव बघून झुरतात ना अंतरंगामध्ये ते दुसऱ्यांचं. मग त्या परवस्तूची इच्छा करणं ही एक प्रकारची चोरी आहे. पुढं कुशील. देव देवांगना बघत असणार इतरांच्या, तर त्यांना बघून काय भाव झाले असतील तरी पण तिथं ते कुशील झालं. आणि परिग्रह. परिग्रह तर जवळ असू दे नसू दे, ते कमी वृद्धीवाले असतील तरी महापरिग्रही असतात. कारण इतरांचं धन बघून, धन नाही, तिथं जे काय असेल वैभव त्यांचं नियोग असतो तो. तुम्ही तिथं जन्मलात ना तर तुमच्या नावावर एक महाल असणार, एवढे दागिने असणार, एवढ्या बायका असणार. काय प्रज्वल देव त्यामुळं ब्रह्मचारी राहतील लय अवघड असते. त्यामुळे इथं जी साधना करता येते ना, काय सिद्धी म्हण मी ब्रह्मचारी राहणार, म्हण मी साधना करणार. इथं करता येते पण तिथं गेलं तर काय करायला येत नसतं. म्हणून मनुष्यभाव आणि वर आहेत ना परत नवग्रवेकांच्या वरचे सगळे ब्रह्मचारी असतात. पण नवग्रवेकाच्या वर जाण्यासारखं आत्ता पुण्य नाही. आणि ते भावलिंगी संत म्हणा किंवा द्रव्यलिंगी संत पण नवग्रवेकात जाऊ शकतात. त्याला सोडून अन्य परिग्रही जीव नाही जात. काय म्हणत होते मी? 4 देव कुठं असतात? म्हणजे चतुर्निकायचे देव सांगितलं ना. कल्पवासी देव म्हणजे ऊर्ध्व लोकामध्ये त्यांची विमानं सगळी 16 स्वर्ग, ग्रैवेक वगैरे हे सगळे कल्पवासी देव म्हणायचं. त्यांच्यामध्ये कल्प म्हणजे भेद असतो. मग जे भेदात राहतात ते कल्पवासी. आणि वरच्या देवांमध्ये सगळे अहमिंद्र असतात, त्यामुळे त्यांना कल्पातीत म्हणलं जातं. काय कळलं? कल्प म्हणजे भेद. मग ज्यांच्यामध्ये भेद आहे किंवा जे भेदात राहतात ते कल्पवासी. जसं 16 स्वर्ग आहेत तर त्यांच्यामध्ये कोणी इंद्र आहे, कोणी पोलीस आहे. कुठले? नाही, खाली आहेत सगळे बाकीचे देव. वर हे सगळे कल्पवासी देव आहेत. जाऊ शकतात का? तर कोणाकोणाची शक्ती कुठंपर्यंत आहे तिथं जाऊ शकतात विहारवत वगैरे दाखवताना. पण स्थान कुठलं आहे? कल्पवासी देवांचं स्थान ऊर्ध्व लोकामध्ये, ते विमानांमध्ये राहतात. पुढं ज्योतिष्कवासी देव म्हणजे हे चंद्र सूर्य वगैरे जे काय वैमानिक विमानांमध्ये राहतात ते, अशा विमानांमध्ये ज्योतिष्कवासी देव. भवनवासी देव भवनांमध्ये, या चित्रा पृथ्वीच्या खाली जे भवन आहेत खरं भाग आणि पंख भागामध्ये तिथं राहणारे ते देव भवनवासी देव. आणि व्यंतरवासी देव आहेत का इथं? आहेत ना? भेटलाय का कधी? व्यंतर म्हणजे उगीच कुख्यात करून ठेवलंय भूताला. ते भूत पण चांगले असते. म्हणजे ॲक्च्युली भूतचा अर्थ काय हो? भूत. तुम्ही पण भूत आहेत माहिती आहे का तुम्हाला? भूतलावर राहणारा भूत असतो. ती वेगळी परिभाषा. भूत नाही हो, राक्षसगण, मनुष्यगण आणि देवगण असतं. तिथं पण भूताला घालायला लागले तुम्ही. तर सांगायलेत की जे काय सांगायले, 4 निकायचे देव आहेत ते त्यांचं स्थान निश्चित आहे. पण ते विहार करून कुठं जाऊ शकतील तर जाऊ शकतात, नाही असं नाही. कशासाठी सांगत होते? परिग्रह पाप चाललं होतं ना, त्यामुळे हे 5ही पाप भावरूपाने त्यांचं चालू आहे. परिग्रह बहिरंगामध्ये काय ते करतील नाही करतील, दिसेल नाही दिसेल, पण क्रियारूप नाही आहे म्हणून भावरूप नाही आहे असं नाही. आत्ता सांगा तुमच्याकडनं काय पाप चालू आहे आत्ता? म्हणजे या पर्यायात आहात मनुष्य गतीमध्ये, तर कसं 5ही पाप करतोय? काय हिंसा केली सांग? भाव हिंसा सांगा. द्रव्य हिंसा ठीक आहे, तुमचं प्रमादामुळे तुम्ही करत असाल, होत असेल, त्याच्यामध्ये तुम्ही सांभाळलं स्वतःला तर नाही घडली हिंसा. पण भाव हिंसा कशी करतोय? बरोबर. स्वतःला मनुष्य मानणं ही सगळ्यात मोठी हिंसा. स्वतःला स्त्री मानलं, आई मानलं, मुलगी मानलं, ही सगळ्यात मोठी हिंसा. तुम्ही कोण आहे? श्रुतिका भाभी कोण आहे तुम्ही? पोरांची आई आहे, नवऱ्याची बायको आहे, कोणाची कोण आहे हे मानणंच चुकीचं आहे. त्यामुळे तीच खरी मोठी भावहिंसा झाली. पुढं अजून भावहिंसा कशी करता हो? परोक्ष आगम भाषेने सांगा.
सुनेला सासूबद्दलचे भाव, सुनेला नाही काय म्हणायचं, जाऊला जाऊबद्दलचे भाव, किंवा दोन भावांचे, दोन बहिणींचे, किंवा जे असेल ते नणदान भाऊजान काय असेल ते, तर त्यांच्यातले भाव कसे असतात परिचित आहे, मी नाही सांगत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी भावहिंसा असते. किंवा तुम्ही सांगितलं आणि एखाद्याने एक गोष्ट नाही ऐकली, वर्कर आणि बॉस कसे भाव असतात. देव माणूस आहे म्हणता का? कसं म्हणता, काय म्हणते, विरोध असतो तिथं सगळ्यात मोठा. कारण त्यांनी जास्त काम करून घेतलं तर कुठला देव, जास्त पैसे दिला तर देव ना. म्हणजे तिथं आपल्याकडून सहजतेने भावहिंसा घडते. अजून चोरी नाही, असत्य. पहिला असत्य बोलता का? होय म्हणतात का? काय गरज आहे का असत्य बोलायची तुम्हाला? सगळ्यात मोठं असत्य काय सांगितलं पहिल्यांदा? सत्स्वरूपाला न जाणणं हेच मोठं, आणि या असत पर्यायाला मी मानणं हे सगळ्यात मोठं असत्य आहे. आणि बहिरंगामध्ये कोणापासून एखादी गोष्ट लपवण्याचं ते चोरी आहे. असत्यमध्ये काय घेणार? वांग मनोगुप्तिर्या दान त्याच्यात येतं का? असत्याच्या भावना घेतो त्याच्यामध्ये काय येतंय? चिंतन करायला पाहिजे होतं खरं. चांगल्या गोष्टीसाठी जरी खोटं बोललं तरी असं लय देव माणसं राहिली नाही आहेत आता चांगल्या गोष्टीसाठी. ते पहिला स्वतःचा स्वार्थ बघणार. त्यामुळं जे दुसऱ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करणार किंवा खोटं बोलणार, काहीतरी विरुद्ध सांगणार, मनात भाव आले तसे तरी सुद्धा तिथं असत्य सुरू झालं असं सांगायचंय मला. जसं मायाचारी झाली तशा प्रकाराने. ठीक आहे. असत्य चोरी, चोरी करता काय? चोरता की आपली पर्याय आत्म्यातनं काढून घेता आणि दुसरीकडे लावता. ते बिचारा स्वतः जवळ ठेवू शकते, पण त्याची वस्तू आपण दुसऱ्याला देतो. आपली पर्याय आहे ती दुसऱ्याला देणं, ही पण चोरी. आणि आगमभाषेने चोरी कसली करतो? गुप्त ठेवण्याचे भाव. काहीतरी तुम्हाला एखाद्याला समजू नये, सांगायचं नाहीये, किंवा काहीतरी करून ते लपवण्याचे परिणाम, त्याला म्हणायचं चोरी. जसं धन खूप मिळालं, किंवा परीक्षा चालू आहे आणि तुम्हाला येत आहे आन्सर, तुम्ही काय केलं? मागच्या पुढच्याला नाही सांगितलं. चोरी केली का नाही? सहज चोरी करतो असं आपण. पैसा मिळाला का असं वडिलांनी विचारलं समज जॉब करणाऱ्या मुलाला, ते काय सांगतं? नाही अजून आज झाला नाही पगार. झालेला असते, पण मागतील म्हणून, नाही तर काहीतरी आपला पैसा खर्च होईल म्हणून. चोरी आहे कुठल्या तरी रूपाने. असं परिणामातून सुरू झालं ना, जिथं जसं टॅक्स चोरता तुम्ही लोक चुकवायसाठी जे काय करता ती चोरी. चला पुढं कुशील. तर त्यात सांगितलं ना त्यांनी की 4 प्रकारच्या स्त्रिया आहेत. कुठल्या कुठल्या? मनुष्यिनी, तिर्यांचिनी, पुढं काष्ट स्त्री आणि चित्रातली स्त्री, असे 4 आहेत. काय काय? एखादं स्टॅच्यू असतं ना कुठंतरी, तर त्या स्टॅच्यूकडे बघून जरी स्त्रीला पुरुषाबद्दल आणि पुरुषाला स्त्रीबद्दल जे काही परिणाम बिघडले त्याच्या निमित्तात ते कुशीलच झालं. नुसते भाव बदलले की, किंवा एखादा अश्लील चित्र बघितला त्याच्या निमित्तात जे झालेले परिणाम आहेत ते सगळं कुशीलमध्ये येणार. भाव झाले तरी सुरू झालं कुशील. तिथं क्रिया व्हायला पाहिजे असं ते तर नंतर झालं सगळं, सगळ्यात वर्स्ट. पण परिणामातून जिथं भ्रष्ट झालो तिथं कुशील सुरू झालं. पुढं परिग्रह. परिग्रह आहे का नाही जवळ? आहे. काय करायचं ठेवून? सगळ्यात मोठं पाप म्हणलं परिग्रहाला. आणि त्या परिग्रहाच्या निमित्तात सगळी 4 पापं होतात. जसं लोभ हा एक कषाय, तर त्या एका लोभानिमित्तात 4 कषाय होतात. तसं परिग्रह एकच आहे बाप त्या परिग्रहांचा. ते जर जवळ असेल तर त्याच्या निमित्तात नियमाने सगळ्या प्रकारांनी जीव भ्रष्ट होतो, किंवा काय म्हणायचं त्रस्त होतो.
जसं सांगितलं होतं ना काल का परवा मी, काय कालच सांगितलं होतं का, त्या 2 भावांची स्टोरी. 2 भाऊ होते, त्यांच्यातल्या एकाला वडील होते. वडिलांनी मरताना सांगितलं दोघांना, मोठ्या भावाला सांगितलं की लहानाला सांभाळ म्हणून, आणि वडील मेले आणि भरपूर मोठी इस्टेट होती. मोठ्या भावाचे परिणाम बदलले आणि त्यांनी काय केलं, सगळं इस्टेट आपल्या नावावर घेतली, त्याला हाकलून दिलं, त्याला आणि त्याच्या बायकोला. काय सिद्धी. आणि मग ते ओरडतोय आता तो छोटा भाऊ की मी कसं जगणार वगैरे, आणि फार आकुलता, फार कशाय झाले त्याच्याबद्दल, मोठ्या भावाबद्दल. आणि तो असंच गेला, सानिध्य मिळालं कुठल्या महाराजांचं, त्यांचं प्रवचन ऐकलं. हां, जय श्रीमा तुम्हाला सांगितली होती मी. त्यांनी काय सांगितलं महाराजांनी, क्षमा हे जो क्षमा करतो तो मालक आहे, असं वाक्य सांगितलं. क्षमेमध्ये क्षमा, हां म्हणजे काय म्हणायचं, जो क्षमा करतो तो मालक बनतो, असं त्यांचं वाक्य होतं. आता आपले वाक्य वेगवेगळे आहेत, पण त्यांनी असं सांगितलं. म्हटल्यावर ते त्याच्या डोक्यामध्ये इतकं घोळत राहिलं आणि त्याला इतकं ते स्वीकार झालं ना वाक्य, त्यांनी ते काय म्हणायचं ॲप्रिशिएट झालं. त्यांनी ते घरी जाऊसपर्यंत त्याच्या डोक्यामध्ये ते घोळलं आणि गेला घरी, बायकोला घेतला आणि रात्री 12 वाजता त्या मोठ्या भावाकडे गेला. आणि गेल्यावर तिथं दार ठोकतोय तो. मग ते भाऊ विचारतोय कोण आहे आतूनच. मग हा म्हणतो की भैया दारुगड. मग तो म्हणतो इथं कशाला आला. दोघांना परस्परांविषयी फार वैमनस्य होतं अंतरंगातून. काय ना काय करून ते दोघं एकमेकांचं तोंड बघणार नाही, ते अपशब्द बोलणार, वाद, थोडक्यात भांडण होतं दोघांचं. त्यामुळं हा आला आणि दारुगड म्हटल्यावर एक तर रात्रीचे 12, आणि तो असं काही लय प्रिय नाही आहे की तुम्ही लगेच पळत पळत जाऊन दार उघडायला. तो म्हटला आता का आलायस इथं. मग तो म्हटला की नाही तू दार उघड, मग मी सांगतो. मग हा आतूनच ओरडतोय माझी झोप मोड करून तू इथं आलायस, जा म्हणला रेल्वे ट्रॅक रिकामा आहे तिथं जाऊन मर. म्हणजे इथं कशाला आलायस मरायला, असं त्याला म्हणायचं होतं. पण तो म्हणतो नाही तू माझा दार उघड पहिला, असं तो सांगतोय आत बाहेरून फार पोलाइटली. आणि आतला मग आता काय म्हणायचं इतक्या द्वेषाने आला आणि त्यांनी दार उघडलं तर हा त्याच्या गळ्यात पडून रडायला लागला. आणि म्हटलं काय मला माफ कर, माझ्याकडनं चूक झाली, मी तुला फार नावं ठेवली, दोष दिले, तुझ्याबद्दल वैर केलं. चूक कोणाची ती ॲक्च्युली त्याची चूक असती, छोट्याची, काय छोट्या. आणि मोठा असतंय ते काय करतंय. मग ते पण हा द्रवित झाला म्हटल्यावर त्याची बायको पण क्षमा म्हणतीये. सगळं हे बघितल्यावर तासभर त्यांचं रडारडी झाली आणि मग दोघांच्या मध्ये काय म्हणायचं सेटलमेंट झाली. आणि मग आता मोठा भाऊ आपल्या मनाने म्हणाला काय मला ह्या इस्टेटीमधलं एक पै पण नको, मी माझी सगळी इस्टेट तुझ्या नावावर करून टाकणार आहे. काय सांगितलं होतं महाराजांनी वाक्य. मी एवढं लक्षात ठेवलं म्हणलं तुमचं काम नव्हतं पण लक्षात ठेवायचं, लिहून घ्यायचं असतं. हा लिहा बघू. क्षमा करतो तो मालक बनतो. खोटं सांगितलं होतं का खरं. ह्यानी क्षमा केली, मागितली, त्याच्या निमित्तात स्वतः मालक बनला. बनायला गेला नव्हता ॲक्च्युली, तर मागायला गेला होता, सोडायलाच गेला होता. अपेक्षा नव्हती पण मालकी सहज मिळाली. तसं कोणाला क्षमा मागता आता. क्षमा मागितलं तर मालक बनवून ठेवतात बरं का. ज्याला नको असेल त्यांनी प्रज्वल क्षमा म्हणू नकोस असं काही नाही आहे. तर त्याच्यातून अर्थ व्यवस्थित ग्रहण करा. परिग्रह आहे तर पाप आहेच, म्हणून त्या परिग्रहाला बाहेर ठेवावं लागतंय, हे नाईलाज आहे. ज्ञानात तरी ठेवू नका. हे माझं हे भाव आहेत ना, झोपेतनं उठलं तरी पण माझं मोबाईल, माझं घड्याळ, माझे कपडे, माझी खोली आहे का नाही ज्ञानामध्ये तुमच्या. माझं घर कुठं आहे, घर पुण्यात तिथं असताना पण हे घर आहे ना ज्ञानामध्ये. मग तेच सांगितलं. मागत आहे त्यांच्याकडे. काय सांगत होते. तर 5 पापा आपल्याकडून पण निरंतर चालू आहेत भावरूपाने. त्यामुळं तिथं जोपर्यंत बुद्धिपूर्वक त्याचा त्याग करत नाही म्हणा किंवा बुद्धिपूर्वक आत्म्याचं ग्रहण करत नाही तोपर्यंत पापीच आहोत.
कोणी म्हटलं तर चालतंय का तुम्हाला पापी? तिथं आपल्याला राग येईल किंवा आपण नाही आहे हे आपल्याकडं आम्हाला कुठं म्हणतात, ते बाकीच्यांना म्हणतात हां त्यांनी हिंसा केली, त्यांनी असं केलं होतं. तो मी नव्हेच. असं आपण आपली लगेच त्याच्यापासून स्पर्शिता दाखवतोय. पण पहिला स्वीकार करा, मीच आहे जो पाप करतोय, तो मीच आहे, बाहेर कोणी नाही. त्यामुळं असं जर बघितलं तर आपल्याला समजेल. आपल्या पापांचं लिस्ट काढून ठेवायची आणि बघायचं आपण किती धुतल्या तांदळातले आहोत. हां तर मला त्यातलं काय सांगायचं होतं, जिनबिंब दर्शन सांगत होतो ना काल आपण, त्याचं काय महत्त्व आहे. तर धौलामध्ये त्यांनी असं घेतलं की जिनबिंब दर्शन एक सम्यक दर्शन उत्पत्तीचं कारण म्हणतो ना आपण. तर जिनबिंब म्हणजे नुसतं बिंबच नाही. या ऐश्वर्या आते इथं ये. जिनबिंब म्हणजे फक्त भगवंतांचं मुखच नाही. बसा समोर समोर समोर. तर जिनमुद्रा म्हणजे कोण, जे मुनिराज आहेत त्यांचं जरी दर्शन केलं तरी सम्यक्त्वाची उत्पत्ती होते. माहित आहे कोणाला झाली सांग एक्झाम्पल. जिन दर्शन हे एक, जिनबिंब दर्शन हे एक सम्यक्त्व उत्पत्तीचं कारण आहे. तसंच जिनेंद्र भगवंतांच्या समान मुद्रा आहे ती मुनींची. मग मुनींच्या दर्शनाने सुद्धा सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली असं कोण आहे, उपदेशाने झालं. म्हणजे ते कारण घेतो ना वेगळं आपण, जिनबिंब दर्शन जिनोपदेश. मग जिनोपदेशाने झालं मान्य आहे, अनेकांना होतं. पण जिनबिंब दर्शनाने कोणाला झालं, म्हणजे आता मुनींच्या मुद्रा दर्शनाने. माहित आहेत कथा. श्रेणिक राजाला उपदेशाने झालं, जिनोपदेशाने सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. जिनबिंब दर्शनाने म्हणजे मुनींच्या दर्शनाने कोणाला झालं माहित आहे तुम्हाला सगळ्यांना. काय म्हणते, तुमचा आवाज येत नाही राजश्रीका. आवाज नाही आहे प्रॉपर तुमचा. बोला बोल. कोणाच्या जीवाला, नुसतं जीवाला ऐकू आलं मागचं नाव. हा करेक्ट. कोण होता तो, महावीरांचा जीव होता ना पूर्व भवामध्ये सिंह अवस्थेमध्ये होता. आणि मुनी आले आणि काय झालं, शॉक बसला त्यांना बघितल्यावर. एक जिथं आश्चर्य होतं ना पाहून तिथं परिवर्तन होत असतं. एक सगळीकडचा फंड आहे, जिथं कुठं तुम्हाला आश्चर्य होतं ना तिथं भरपूर कर्मांचा बंद होतो. किंवा हा बरोबर. सुकुमार मुनी पण का, कोण सुकुमार मुनी, सुकुमार मुनी सम्यक दर्शन झालं नाही, वैराग्य झालं त्यांना मुनींना पाहून. बरं मला काय सांगायचं होतं, त्या सिंहाच्या जीवाला काय झालं, ते मुनी पाहिले की म्हणलं ते समोर सिंह काय त्या शिकार केली होती हरिणाची. सगळे हात पाय सगळे तोंड रक्ताने माखलं होतं, तोंडात मांस होतं. पण मुनी समोर आले आणि त्या समयाला स्तब्ध झाला बघून मुनींना. म्हणून मला म्हणायचं जिथं आश्चर्य होतंय तिथं परिवर्तन होत असतं. मग भगवंतांना बघितल्यावर आश्चर्य होतं का हो आपल्याला, जेव्हा दर्शन करतो तेव्हा आनंद होतोय का काय जरा तिथं गेल्यावर, काय वाटतंय श्रुतिका भाभी. असं होऊ दे ना आश्चर्य, किती सुंदर भाव आहे. जर असं तेवढ्यासाठी टक लावून दर्शन करा, थोडा वेळ द्या तिथं दर्शन करताना, एक आनंद पण येईल आपल्याला त्याच्या निमित्तात. मग जिथं त्या सिंहाच्या जीवाला सगळ्या अशा प्रतिकूल अवस्थेमध्ये असताना, विरुद्ध अवस्थेत असताना सुद्धा बघितलं की भाव परिवर्तित झाले. आणि तिथं सांगितलं परत की उपदेशाने पण सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. मी करतोय हे चुकलं हे स्वीकारलं. भलेही सगळं तिथं तसंच होतं. बाहिरंगामध्ये मांसाहाराचं काय त्यांनी धुतलं पुसलं नमकार मंत्र म्हणलं असलं काय नाही, पण आत्मा भिन्न आहे हे मी करणारा नाही आहे भावभासना झाली. त्या समयापासून परिवर्तन झालंच. म्हणून सांगितलं त्यांनी एक कारण की जिनबिंब दर्शन समान मुनींचं दर्शन सुद्धा सम्यक दर्शनाला कारण असतं. तसंच सांगितलं जिनोपदेश
जिनोपदेश एक सम्यक दर्शनाला कारण आहे ना. तर धवलामध्ये त्यांनी सांगितलं की तीर्थवंदना सुद्धा एक प्रकाराने जिनोपदेश आहे, ते सुद्धा सम्यक दर्शनाचं कारण आहे. म्हणून तुम्ही म्हणता ना समेत शिखरजीला गेल्यावर काय होतं, काय होतं, मी तुझ्या भावी काय होतंय, शिखरजीला गेल्यावर नरकाचा बंध होत नाही. काय होतंय सांगा म्हणलं तर काय होत नाही सांगते. विशुद्धी होते. सम्यक दर्शन होतंय म्हणता ना, मोक्षाला जातो तो जीव असं तुमचं सँक्शन झालं म्हणता. पण तिथं पण हेच कारण सांगितलं, तिथं जाऊन जर प्रभावित झालात ना तर परिवर्तन आहे. अन्यथा किती वेळा केली शिखरजी, केली का नाही, किती वेळा केली, एकदा केली. मग भाव पूर्ण केली का, आपले भाव बदलले का, तिथं गेल्यावर आनंद झाला का, सासूबाईंना बघितल्यावर आनंद होता ना, म्हणून व्हिडिओ कॉलवर बोलतो. तसं भगवंतांना बघितल्यावर आनंद होतो का आपल्याला. मग तसा आनंद झाला तर परिवर्तन होणार. मग हे मला सांगायचं होतं की तीर्थवंदना सुद्धा जिनोपदेश घेतला, बहुतेक जिनोपदेश रूपाने सम्यक दर्शन होत आहे हे कारण घेतलं ना, त्यामध्ये तीर्थवंदना घेतलं. काय कळलं, सम्यक दर्शनाचं कारण घेतो ना जिनोपदेश जयश्रीमा, तसं तीर्थवंदना का म्हणायचं जिनोपदेश हे कारण त्याला सिमिलर. इथं समजते जिनबिंबा समान मुनींची मुद्रा आहे, त्यामुळं ते कारण एकमेकात घेतलं. मुनिदर्शन किंवा जिनबिंब दर्शन हे सम्यक्त्वाचं कारण. पण जिनोपदेश आणि तीर्थवंदना काय रिलेशन आहे बोला. असं तुम्ही विचारत नाही, मीच विचारायचं. तीर्थ रे भैया, तीर्थ क्षेत्राची वंदना केल्यावर त्याला जिनोपदेशाची का रिलेशन केलं असं माझा प्रश्न आहे. उद्या चिंतन ऐकलेला जो म्हणजे देशना जे परिणाम कशी देशना ठेवून जर तीर्थवंदना केली परिणामपूर्वक नाही, चिंतन करा असू दे. ते पण जीव मुक्त ना, तसं आपण मोक्षाला जाण्याची भाव करायचं. नाही भाव करा की मी नाही म्हणा ना, पण त्याला जिनोपदेशाशी का कोरिलेट केला असं मला प्रश्न आहे माझा. टेक युअर ओन टाइम, जर असं विचार करून सांगा, चालतंय. अहो थांबा, अहो ते मुक उपदेशच कळलं, बाकीचं काय कळलंच नाही तुमचं. नाही मुक उपदेश नाही म्हणायचं तिथं, जिनोपदेश सांगायचंय. उलट जिनोपदेश का म्हणलं त्याला हे सांगायचंय तुम्हाला. ते पण एक सम्यक दर्शनाचं कारण आहे. असे अनेक कारणं घेतलेत त्याच्यामध्ये धवलामध्ये. आपण नुसते हे 4 कारणं सांगतो ना, जिनबिंब दर्शन, जिनोपदेश, जातीस्मरण, देववृद्धी दर्शन आणि वेदना अभिभव, असे 5 कारणं सांगतो ना. त्याच्यामध्ये त्यांनी अनेक कारणं घेतली आणि ती त्याच्यात घातली आहेत, कशा कशामध्ये होऊ शकतं. तर असं आपल्याला सम्यक दर्शन व्हायचं तर आपला आत्मा विषय करा, जाणा, बहिरंगामध्ये निमित्त असणार कोण पण तिथं उपदेश मिळेल किंवा भगवान मिळतील समोर, तिथं प्राप्ती होणार. फक्त पुरुषार्थ आपल्याला आपल्या स्वभावाच्या दृष्टीने करणं आवश्यक आहे. म्हणून काय करा, ध्यान करा, स्वतःला जीव आहे असं जाणा. मी पत्नी नाही, मी सून नाही. मी कोण आहे सांगा सासूबाईंना, मी सून नाही. जा म्हणते सासूबाई आताच्या आता. मग चला आमच्याकडं आहेच की रिकामी जागा तुम्हाला. म्हणजे आपण कोणाची नाही आहे आणि कोणी माझं नाही आहे हे निर्णय ज्ञानातून करायचं आहे, श्रद्धेतून करायचं आहे. बहिरंगात सुटेल की कधी सुटायचं तेव्हा, पण पहिल्यांदा श्रद्धेतून सोडा. तिथून पुरुषार्थ झाला. ज्याला जो मोक्षाला गेलाय ना तो पहिल्यांदा घर सोडून नाही गेला. जिथं भाव परिग्रह सुटला तिथं तो जीव मार्गस्थ झाला. म्हणून सांगतात पहिल्यांदा भाव घराचा त्याग करा. द्रव्य घराचा करा नाही तर होईल तो नंतर, पण पहिल्यांदा मी त्या सगळ्या परिग्रहापासून भिन्न जाणणारा आहे असं जाणा, निर्णय करा. हो जाणा. सर्व पापांपासून रहित निष्पाप स्वभाव जाणा. संसार करणे हा माझा स्वभाव नाहीच. संसार हे पापांचे घर आहे.
निवासस्थान आहे. हा मी आत्मा तर पाचही पापापासून अस्पर्शी आहे. अहिंसक स्वभाव जाणा, सत्स्वभाव जाणा, अचौर्य धर्म जाणा. हा मी तर ब्रह्मस्वरूप आहे जाणा. निस्संग आहे, निष्परिग्रह आहे. मला सुखासाठी या बाह्य परिग्रह आदींची आवश्यकता नाहीच. स्वाधीन सुख स्वरूपोहम एकोहम. ओम विसर्जन. नमो अरिहंता.